नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थं मूर्तिं नमामि गंगागिरी योगी राजं. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुखियश्य वेदांत शास्त्रार्थ नितीम. नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपम दयांचे केली स्मरण. हो ये सगळे विद्येंचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी. आता काय माझी वाणी मानेल संतासी रंधव चित्ताशी अपोलिया मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या धन्य धन्य निवृत्ती देवा. काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरोनी केले त्रैलोक्य भावन. आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी, तुमच्या संत चरणासी, तुमच्या संत चरणासी. आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी, तुमच्या संत चरणासी, तुमच्या संत चरणासी. आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी, तुमच्या संत चरणासी, तुमच्या संत चरणासी, चरणासी चरणासी चरणासी. धन्य हरिभक्त जन्मले ज्या वंशी सकळ कुळाशी तारिले पाहता तेव्हाच्या स्वर्गीचे पूर्वज वंशी बाबा कोणी भक्तराज. प्रस्तुत संकीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदित जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा बहुतांशी परिचयातील पाठ्यातील कानपाठ्यातील तोंड पाठ्यातील अभंग आहे. या अभंगावरती दिलेल्या संकल्पित वेळेत बोलण्यापूर्वी अल्पसा हा पर्यार्थ विनेप्रमाणे श्री क्षेत्र रामपूर पुतळेवाडी अर्थात जिंजुर्डे वस्ते या पवित्र स्थळी तुम्ही आपण आज किम निमित्ताने नामस्मरण चिंतन कथा करतोय. सर्वांना ज्ञात आहे, सर्वांचे सुपरिचित असलेले आज नसलेले वैकुंठवासी हरिभक्त परायण जिंजुर्डे बाबांना जाऊन आज 1 वर्ष परिपूर्ण होत आहेत. प्रथम पुण्यस्मरण आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या पश्चात असलेला शोकाकुल परिवार त्यांचे बंधू आहेत मधुकर लक्ष्मण पाटील जिंजुर्डे. त्यांच्या धर्मपत्नी आहेत गंगा भागीरथी जनाबाई सुदाम जिंजुर्डे. त्यांचे सुपुत्र आहेत पांडुरंग सुदाम जिंजुर्डे. दुसरे सुपुत्र आहेत विनायक सुदाम जिंजुर्डे. त्यांच्या कन्या आहेत गंगा भागीरथी सविताबाई रविदास काळे. त्याचप्रमाणे आता नाती आहेत रोहिणी शिल्पा दीपाली रामेश्वरी ज्ञानेश्वरी. प्रगती का बरं प्रगती चांगली प्रगती आहे प्रगती. आणि त्याचप्रमाणे नातू आहेत मला वाटतं गुरुप्रसाद पांडुरंग जिंजुर्डे. विठाला विठाला हला हला आज खरं तर या व्यासपीठावरती आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. खूप गर्दी आहे. पथारीत सुद्धा आज ही बडी बडी दिग्गज मंडळी आज उपस्थित आहेत. गायन सम्राट हरिभक्त परायण रविदासजी बाबा जगदाळे तेही आज उपस्थित आहेत. हरिभक्त परायण गायन सम्राट आमचे प्रकाश महाराज नायकवाडे आहेत. हरिभक्त परायण गायन सम्राट वाल्मिक भाऊ आहेत. त्याचप्रमाणे उपस्थित बाल गोपाल भजनी मंडळ कांढळवाडी मीठसागर अजून पुतळेवाडी आणि मृदुंगाचार्य हरिभक्त परायण बाळा महाराज ज्यांच्या माध्यमातून हा आलेला सेवेचा योग आमच्या वारकऱ्यांचे सगळ्यांचे परममित्र हरिभक्त परायण संतोष आप्पा जिंजुर्डे. आणि समोर जो सोशल मीडिया आहे खूप लांबून आले अगदी वेळ धाकच राहतो त्याला परसोड्याहून आलेले आमचे हरिभक्त परायण गजर हरे नामाचा हा चॅनल आहे आमचे उद्धवजी कवडे त्यांना धन्यवाद. आपणही सर्वजण आला धन्यवाद. आज सगळ्यांच्या पाठीमागे काही सर्वांना पितर जेवायचे आहेत
त्याकरता वेळेमध्ये संपवण्याचा प्रयत्न करू. फक्त सगळ्यांनी थोडं शांत बसा. विठाला आणि समोर असलेली सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ अधिकारी वयोवृद्ध ईश्वर तुल्य श्रोतृवर्ग मातृवर्ग आणि त्याचप्रमाणे आमचे संशिष्टी राहुल दादा त्यांनाही धन्यवाद आणि अगदी दिलेल्या वेळेत बोलण्याचा प्रयत्न. विठाला विठ्ठल अक्षय तृतीया म्हणजे आज अतिशय महत्वाचा सण मानलेला आहे, उत्सव मानलेला आहे. काही तिथींना पंचांग दृष्टीने महत्व आहे आणि काही तिथींना सामाजिक दृष्टीने महत्व आहे. उदाहरणार्थ 15 ऑगस्ट सामाजिक दृष्टीने महत्व आहे. 26 जानेवारी सामाजिक दृष्टीने महत्व आहे. असे अनेक दिवस आहेत. तसं पंचांग दृष्टीने जर बघितलं आज अक्षय तृतीया हा पंचांग दृष्टीने महत्वाचा दिवस आहे. कारण आपले जे 3.5 मुहूर्त आहे त्यापैकी आज अक्षय तृतीया हा एक आहे मुहूर्त आहे. मग या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण आजच्या दिवसासाठी बरेच मुद्दे आपल्या पुढे ठेवता येतील. विठाला हो. भगवान परमात्म्याने सृष्टीच्या निर्मिती करता मनु आणि सुत्पा यांना जेव्हा उत्पन्न केलं तर पहिलं कृतयुग अर्थात सत्ययुग, सत्ययुगाचा प्रारंभ जो झाला तो अक्षय तृतीयेला. त्याला पण कृतयुग म्हणा, 4 युग आहेत त्यापैकी कृतयुग. तसं दुसरंही कारण द्वापर युगाला सुद्धा प्रारंभ हा अक्षय तृतीयेला झालेला आहे. सत्ययुगाला प्रारंभ आहे अक्षय तृतीयेला झालेला. आजच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. आजच्याच दिवशी कुबेराने भगवान शिवाची प्रार्थना करून तपश्चर्या करून आणि आजच्या दिवशी संपत्तीचा मालक म्हणजेच अर्थात लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आजच्याच दिवशी कुबेराकडं धनाचा वर्षाव केला आणि आलो धन आज लक्ष्मी मातेने कुबेराला दिलं, सोनं दान केलं. तो आजचा दिवस आहे. म्हणून आजच्या दिवशी आपण शक्यतो सोनं खरेदी करतो असं म्हटलं जातं. म्हणून आजचा दिवस लक्ष्मी कुबेर पूजेचा सुद्धा आहे. विठाला आजच्याच दिवशी दक्ष राजाची शेवटची कन्या तिच्या पोटी जे 2 देव अंश अवताराला आले त्यांचं नाव आहे नर आणि नारायण. आणि हे नर आणि नारायण ही हिमालयामध्ये आजही तपश्चर्या करतात. म्हणून काही लोक आज आबा शंका घेतात. ते म्हटले महाराज आज समजा इतकं पाप करण्याची प्रवृत्ती समाजाची तयार झाली. या सर पाप करताय मग इतकं पाप असताना सुद्धा हा सृष्टीचा समतोल कसा बरोबर आहे. जर पाप तर चालू आहे, ज्यादा पुण्य कमी आहेत, कलियुगात पाप ज्यादा आहे, पण तरी सुद्धा पृथ्वीचा समतोल का आहे तर त्याचं एकच उत्तर आहे का आजही बद्री केदारनाथाला नर आणि नारायण आजही तपश्चर्या करताय. त्या तपश्चर्याच्या माध्यमातून हा पृथ्वीचा समतोल आहे आणि त्या नर आणि नारायणाचा जन्म सुद्धा आज अक्षय तृतीयेचा विठाला. जगत में इतना पाप है अंदाज के बाहर ही चला, संतों का ही पुण्य है जग अब तक नहीं हरा, संतों का ही पुण्य है जग अब तक नहीं हरा. हला 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 आणि पुण्याचा समतोल फक्त आज जर काही होत असेल फक्त नर आणि नारायण. कारण आजही ते नर आणि नारायण हजारो वर्षापासून ते तपश्चर्या करत आहे. त्यांचा आज जन्मदिवस आहे. 2 नंबर जी आपली 4 धाम आहेत त्यापैकी बद्री केदारनाथ. तर बद्री केदारनाथचे 8 महिने मानव पूजा करतात आणि 4 महिने देव पूजा करतात. बद्रीनाथाची पूजा 4 महिने कोण करतात? देव करतात. देव. मग 4 महिन्यासाठी बद्रीनाथांचा दरवाजा अर्थात कपाट ते बंद होतं आणि बद्री केदारनाथाचं जे कपाट आहे
ते सुद्धा अक्षय तृतीयेलाच खोलतो. तो आजचा दिवस आहे. विठाला विठ्ठल विठाल 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 विठाल. ऋतू किती आहेत? 6 ऋतू किती आहेत? 6. चैत्र प्रारंभ झाला का वसंत ऋतूला प्रारंभ होतो. उत्तम हा चैत्र मास. उत्तम हा चैत्र मास. उत्तम हा चैत्र मास. ऋतू वसंताचा दिवस. 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 ऋतू वसंताचा उत्तम हा चैत्र मास. ऋतू वसंताचा दिवस. ऋतू वसंताचा दिवस. ऋतू वसंताचा दिवस. उत्तम हा चैत्र मास. ऋतू वसंताचा दिवस. वसंत ऋतूला प्रारंभ चैत्र महिन्यात. आणि ऋतू हा 2 महिन्याचा आहे. आज वसंताची सुद्धा समाप्ती. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. अक्षय तृतीया यामध्ये आजच्याच दिवशी भगवान परमात्म्याचे भक्त सुदामदेव, सुदामदेवाला त्यांच्या पत्नीने पोरबंदर भरून द्वारकेला आजच पाठवलं. आणि आजच्या दिवशी भगवान कृष्णाने सुवर्णाची सुदामपुरी सुदाम्याला दिली. तोही दिवस आजचाच. शुद्ध भाव देखोनिया गाव सुवयाचा दिला गा. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. चरणी लक्ष लागो. तोही अक्षय तृतीयेचा दिवस आहे. आजच्या दिवशी अक्षय तृतीयेलाच द्रौपदीने भगवान सूर्याची प्रार्थना केली, उपासना केली. सूर्य देवता प्रसन्न होऊन आजही आजच्याच दिवशी अक्षय तृतीयेलाच सूर्यदेवाने द्रौपदीला अक्षय थाली दिली. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. दादा कथा सांगून वेळ घ्यायची नाही, पुढे बोलायचं आहे. आता कथा सगळ्यांना माहिती आहे. दुर्वास पातला धर्म छळा बजावणे. दुर्वास पातला दुर्वास पातला धर्म छळा बजावणे. दुर्वास पातला धावशी लवलाई धावशी लवलाई शाखा देत घेऊनी. धावशी लवलाई शाखा देत धावती लवलाई शाखा देत घेऊनी. धावशी लवलाई शाखा देत घेऊनी. पांडुरंगे येईव पांडुरंगे पांडुरंगे येईव पांडुरंगे पांडुरंगे पांडुरंगे. जी अक्षय थाळी दिली, जी इच्छा केली, जे पदार्थ मागितले ज्या थाळीतून प्राप्त होत होते, ती अक्षय थाळी सुद्धा सूर्य देवत्याने द्रौपदीला आजच्याच दिवशी दिली. तोही अक्षय तृतीयेचाच दिवस आहे. सगळ्यात महत्वाचा अजून एक बाजू आहे. ज्या वेळेला कौरवांनी द्रौपदीचं वस्त्रहरण करण्यासाठी सभेत आणलं आणि त्यावेळेला द्रौपदीने देवाचा दावा केला. कोटे गुंतलाची द्वारिके चराया. कोटे गुंतलाची द्वारिके चराया. वेळे पाऊस खया लाविला. वेळे पाऊस खया
मावशी कोणाच्या धावण्या का देवराया आली निद्रा. द्रौपदीने आवाज दिला. त्यावेळेला परमात्मा आले, वस्त्र पुरवले नाही तर वस्त्रहरण वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. कौरवी पांचालीचा माझी आली रे. वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. भगवान परमात्म्याने जो वस्त्र पुरवले नाही, वस्त्र रूप धारण केलं, तोही दिवस अक्षय तृतीयेचा छे. विठाला आजच्या दिवसाला खूप महत्व आहे. झालं जे आपले धाम आहेत त्यापैकी एक आहे जगन्नाथपुरी. तर जगन्नाथपुरीचा रथ सर्वांना माहिती आहे, प्रसिद्ध आहे. काम झालं का तो रथ मोडला जातो आणि परत दुसऱ्या वर्षी तो रथ तयार होतो. मग जो दुसरा रथ तयार होतो, जो प्रारंभ होतो, तोही अक्षय तृतीयेला आजच. विठाला आणि सगळ्यात महत्वाचा आजचा दिवस अजून एक बाजूने सांगून पुढे प्रारंभ करतो. भगवान परमात्म्याचे जे अनेक अवतार झाले, मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, पुढं वामन, परशुराम, राम, कृष्ण, पुढे जाऊ द्या. पण आज परशुराम जयंती आहे. आजच्या दिवशी भगवान परशुरामाचं सुद्धा प्रगतीकरण झालं. विठाला सगळ्यात म्हणजे आजचा दिवस जो आहे, आपल्या पितरांचं स्मरण, आपल्या पूर्वजांची आठवण करणं आणि पूर्वजांच्या उद्देशाने आज दान करणं. म्हणून आज केलेलं दान पूर्वजांना आता कायम स्वरूपी असतं. खरं तर 2 ठिकाणं सांगितले. अक्षय दान पूर्वजांना केव्हा प्राप्त होतं.